मी आता असं आहे कणकवली शहरात, आपली कणकवली. आणि या ठिकाणी आपल्या की विहीर साफ करूची असा 30-40 फूट खोल असा. आणि आतमधलो जो गाळ असा तो आपल्या गात काढूचो असा. आणि या आजूबाजूचा जो रान असा तो सगळा काढूचा असा, झाडू वगैरे मारून देवची असा. आणि ही विहीर आपल्या गात स्वच्छ करून देवची असा. तर बघूया आपला काम कसा होत होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आमचं काम तुमका आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. धन्यवाद. तर ही विहीर असा 30-40 फूट खोल असा. तिकडे नारळाचं झाड असा, तिकडे दोरी बांधान आपल्या ह्या सगळा काढूचा असा. ही झाडा बिडा होत ना, हा हे सगळी झाडा काढूची असत. आणि सुरक्षा म्हणून आपण सेफ्टी बेल्टचा वापर करणार असतो. सुरक्षा महत्वाची. पहिला आधी रान काढून घेऊया. आता आणून द्या, सेफ्टी बेल्ट आणून द्या. रान काढून घेऊया पहिला. हा सेफ्टी बेल्ट सोड जरा खाली. पुन्हा आणली इकडे. ऐकू बघा. ऐकू बघा. हो ऐकू बघा. जरा आणि कायच नाही. आणि काय काय आली आली काय झाडाच महत्वाचं. इथे जातो बस 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 बस. सगळं जाऊ सगळं जाऊ. सोड खाली. वाईट जरासा खाली येऊन द्या. येऊन दे जरा खाली. आतमध्ये जी झाडा होती ती सगळी तोडून आणि ओढून काढलं असं. पण मुळा जाग्यावर राहिली असत. आतमध्ये असत बोकेड्याचा झाड असा. त्याच्यावर काय पर्याय नाही. आता परत येतली त्याची कारण मुळा आतमध्ये असत. आणि आता पाणी कमी होता. पाणी कमी झाल्यावर आपण आतमध्ये उतराया आणि गाळ काढूया. आणि ती फांदी जे पडली असते बाहेर काढूची असत. आजूबाजूचा सगळा झाडू वगैरे मारून घेतलेला असं. आता थोडाफार पाणी मारूया. आपण आता ह्या शिडीच्या साह्यानं खाली जातलो. कारण हे जे पावडे असत ना ते भरवशाचे नाहीत. कारण तिकडे एक तुटलेली बावडी असा. सुरक्षा महत्त्वाची. त्यामुळे या शिडीच्या साह्यानं खाली जाऊया आणि आतमधलं गाळ काढूया. चहा आणि पोळी खाऊन घेऊया. खाली रे येऊ दे. शिडी येऊ दे. येऊ दे. येऊ दे सगळं सगळं. येऊ दे. येऊ दे. येऊ दे. येऊ दे हळूहळू. सेफ्टी बेल्ट येऊ दे हळूहळू. येऊ दे. येऊ दे. हा भाई येऊ दे. येऊ दे. येऊ दे. इथे किती लाईन येऊ दे. इथे किती लाईन येऊ दे. सेफ्टी बेल्ट घाल चालू तुझं. सेफ्टी बेल्ट येऊ दे. येऊ दे. थांबा थांबा थांब. शिडीवर शिडीवर शिडीवडा शिडीवर. हा येऊ दे. येऊ दे हळू. येऊ दे हळू. येऊ
हा खाली चिरे काढाकले हा हळूहळू हळूहळू जाऊन दे सेफ्टी बेल्ट जाऊन दे जाऊन देत सेफ्टी बेल्ट जाऊन दे थांबा 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 सेफ्टी बेल्ट जाऊन दे शिडीची तर साईज सोडू सांगतात बस झाली बस झाली बस झाली बस झाली 30 फूट अधिक विहीर खोल असाही आणि आतमध्ये बराच काय नाही काय असा बरेचसे कळशे पडलेले असत नारळा झाडाची सावळा असत हा सगळा आता आपल्याक साफ करूचा असा बघूया कसा काय काम होत आता पहिले आधी हांडे कळचे सगळे बाहेर काढूया आणि नंतर ता बघूया काय ता एक कळशी जाऊन दे एक कळशी जाऊन दे दोनच कळशे येतले वर्गी जाऊन दे जाऊन दे जाऊन दे पाच झाले कळशे एक 6 कळशी हांड्यावाली काय गेली ती हांडो आपलो आम्ही सांगा केलेली 6 झाले 7 8 कळशे असत आणि सगळ्या काय काय नारळाच्या झाडाची सावळा असत आणि हे टाळ आता आम्ही पाडलेली असत हे सगळे घेऊची असत उभर हांडो टाकलो तर एकच जातलो वडा ओय ओय पाडा बिडात का पडार माझे येऊ दे हांडो एकच राहतलो दुसरा रावाचा नाही काय हा बघ झाला पॅक झाला घे एक बादली असा एक कळची दडली असा वर ठेवतात ते पडतात येऊ दे घे आगियो गणोस नारळाच्या झाडाची सावळा असत त्या ठिकाणी या कसा जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे
अजून हे काय काय असा बाबा आतमध्ये. एक बॉल गावलो चांगलो असा, नारळ असा, प्लॅस्टिकचे बाटले वगैरे सगळा लय कचरपट्टी असा याच्यात. एक कळशी असा, 2 प्लॅस्टिकचे कळशे, एक पाणी गाळूची गाळण असा. जेवा जाऊन दे वर, जाऊन दे वर, जाऊन दे वर. याकडे सावळा साता बांधून घेऊया आता. वडा 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 बघूया काय करता आता ह्या लावून गाठ. नारळा झाडाची सावळाचे पिढे असत. शाबास. आता आतमधला सगळा बाजूक काढूया. आतमध्ये बऱ्यापैकी कळशे होते, जवळजवळ 10 कळशे होते ना रे. 10 कळशे होते, एक मोठं हांडो होतो, बारीक सारीक प्लॅस्टिक वगैरे होता आणि इतर कचरो होतो बारीक सारीक. आणि आता मस्त आहे की थोडाफार थंडा पिऊन घेऊया. हा वा जीव थंड करूया. गरम भरपूर होता. अजून जून महिना अर्ध संपलो तरी पावसाचा काय पत्त्या नाही असा. त्यामुळे वाय थंडा पिऊन घेऊया. दिवसभराचा काम असा, दिवसभर काम करूचा. पालो पातळ बरचसो असा. चला एवढा काम करूया आणि आता थोडा वेळ काम करूया आणि जेवूक जाऊया. बऱ्यापैकी आतमधलो गाळ सगळं काढलेलो असा आणि आता थोडीशी माती असा. पण आता जवळजवळ 1 वाजून गेलेलो असा. भूक लागली असा. वर जाऊया, जेवूया आणि परत येऊया. आणि ह्या पाणी जवसर वाढतला आता कमी करूया. 3, 3, 6 आणि 8 कळशे, 1 हांडो आणि ते 2 फुटके कळशे आणि ह्या 1 बकेट असा. एवढं सगळं माल होतो आतमध्ये. जवळजवळ 2 ते 3 हजाराचा अधिक 2 ते 3 हजाराचा माल आम्ही ह्या विहिरीतून काढलेलो असा. बऱ्यापैकी आता विहीर साफ झालेली असा. अजून थोडासा गाळ असा तो काढूया. जेवण येऊया आधी घासभर. जेवण मस्त की झोपलो आणि आता उठलो असो आणि आता गोडभर चाय पिऊया आणि मग विहिरीत उतराया. चाय पिऊन घेऊया. तर बऱ्यापैकी आतमध्ये गाळ होतो. गाळ म्हणण्यापेक्षा हांडे, कळशी, इतर प्लॅस्टिक वगैरे बाटले वगैरे होते पाण्याचे. नारळ झाडाची सावळा होती, ते बऱ्यापैकी आम्ही काढलं असं. आणि आता इकडे थोडंसं पालो पाचोळा असा तो काढतो असा. थोडा वाढली. येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे. शाबास येऊन दे. बस जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. सगळं गाळ काढून घेऊया. आता विहीर अशी वाटतं असा बऱ्यापैकी, म्हणजे बहुतेक अंशी गाळ काढलेलो असा. आतमध्ये सगळं पालो पातळ होतो तो काढलो. आता याचा गडूळ पाणी असा ना ता काढूचा असा. आणि आतमध्ये चिखल हा काय बघूया थोडंफार. अजून थोडा वेळ काम करूया. दमाग झाला. बऱ्यापैकी साफ झाली आहे विहीर. बाहेर पडायची वेळ दिलेली असा. हां आणि झरे मोकळे केलं असो आणि गाळ काढलं असो. खाली करून पुन्हा हवी सोडू काय आपले. असं कसं पुन्हा मूस टाणार ठेवू काय पुन्हा. हो ते ओढून पाणी. चला सामान कुठाळा पॅकअप.